पड़ा अब तेरे द्वारे। भरून झालं म्हणलं आता कलरिंग झालं मंदिर. फक्त आता हे पोट्टे पाणी आणायला गेले पहिले काय सांगायला पाहिजे. ते दिसून राहिले बा येऊन राहिले ते आले 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 हो आले रे आले आले. काय माणसं आले का इतका टाइम असते का रंग देऊन अर्धा घंटा झाला आम्ही का वाट पाहू राहिलो. हात किती धावा म्हणलं बा पाणी आणतील लगायची चालले आता पाखराला पाणी घेऊन. बाबा लय डरून आणला ते ना इथे पाणी आहे का चालला मोठा तिकून आणलं ना आम्ही. मग तुला माहिती आहे कुठून आणलं रे. मग देवडेश काका वावरात गेलो तिथून आणलं डोर नाही सापडे आम्हाला. मग तिथून पाणी आणलं बकेट भरून. जाऊ दे ना बा जाऊ दे ना आणलं ना हो राहू दे. हो भानू फोन करून लगा ते झाबरू दादाले काय आला का नाही कसं काय म्हणा. उद्या हनुमान जयंती आहे याचं काय त्या झाबरूचा काही तालतोल आहे का नाही म्हणलं. कार्यक्रम शिरा भाजणं आहे का काय काय नाही म्हणेन ते मध्ये आजच येतो म्हणे मी दुपारपर्यंत. हो ना आता 12 वाजे तरी आता पता नाही त्याचा. पाहू का फोन लावून दिले काय तर पायवर फोन करून रात्री फोन केला मला त्यानं म्हणे कलरिंग करून ठेव असं कर तसं कर. आबाजीची इच्छा आहे म्हणे इच्छा मंदिराला कलर दे बा इथं मस्त आपण शिरा गिरा भाजू. म्हणून आपण हे करत बसलो त्याचा आता पता नाही. लाव त्याला फोन. पावलं जोराला बा काय डॅनी तर ओळखून येत. अरे का डॅनी आबाजी काय बापाला का लयच माल आहे बा तुमचा तर. हा नाताचा ना आबाजीचा जरा लयच जलवा दिसून राहिला मला. अरे कायचा जलवान कायचं काय ती भर गमत नाही मला तिथं. हो पण हे बा तो एखाद्या काय म्हणजे खुराड्यातल्या कोंबड्यासारखं राह नाही तिथं मला. मग काय इथं आपलं मस्त आंबे रखवाले आहे भैमुंग हे ते सरळ जंगलानं लेखाचं फिरा कुकडे जाण कुकडे हिंडा पण ऐकत नाही. हे चला तिकडे शेवटी आता हनुमान जन्मोत्सव आहे. मागच्या वर्षी केला होता आम्ही ते जंगलातनी मंदिर आहे. हो कसं आहे तिथं आपण मागच्या वर्षी केलं म्हणलं गड्या याले म्हणलं याही वर्षी आपल्याला करायचं आहे. हो म्हणून म्हणलं चाल बा आता हे आलो तसं म्हणजे त्या हिशोबाने आले. उद्या समजा कार्यक्रम करू राहील तिथं नाही का काय शिरागिरा भाजत असतं वाटते नाही. हो आता काय शिरा भाजत असतो बा आता जंगलात आहे ती. हो तिथं आता आपल्याला कळई नेऊन हे ते करायचं आहे उद्या. हो येतो म्हणलं तू बी. आता हे बा मामा म्हशी चाललेलोच आहे. हो पोट्ट गेलेलं का संत्या आता येते म्हणा उद्या किती परवा दिवशी येतो म्हणे. हो हे बा म्हशीच राखणं सुरू 8 दिवस झाले त्याच कामी. ते आंबा रखवाली हो मोठा घोड झाला मामांग. नाही हे बा आता तू टेन्शनच नको घेऊ. आंब्याच्या रखवालीचं माझ्याकडे मी येऊन राहिलो ना आता झाबऱ्याला सांगितलं म्या. हो इथंच ऑफिस खोलन इथंच कर बा काय करत होतं. आता मागायचं म्हणे झाबरू येतो म्हणून पोट्टे सागे म्हणजे मग काहून आलाच नाही तू आता लोक. हो येऊन जा ना गावातच ऑफिस कर इथूनच मग काय जास काय रोजच थोडी झाला तसे ड्युटीवर. अर्धे कामं तर करूनच होते. हो पण ते कसं झालं सामान आहे भरपूर. हो सोफा आणि ते आपलं घर आहे लहान झोपडी काय मोठं घर आहे का ते. पण आणा तर कुठं ठेवा तिथचा लोच्या असं झालं वांदा. म्हणून म्हणलं जागेचा प्रॉब्लेम आहे. आबाजीला वाटलं आता कसं करावं काय करावं. आता शेवटी आता ते यायला सांगितलं मेटाडोरवाल्याले उद्या तू भरून घेऊन ये म्हणलं सगळं. उद्या सगळं साहित्य येऊन राहिलं पण ठेवाचा मोठा फेस पडला. आता ठेवावं कुठं ठेवायचं कायले. तुम्ही त्या याच्यातनी राहूच नका तुमच्या याच्यातनी ते तुम्ही इकडे राहा ना. आपलं हॉस्पिटल एवढं मोठं बांधलं तो त्यावेळेस पाणी मारलं सरळ केलं तर म्हणलं पुरं रिकामच आहे का ते. पद्धतशीर करा. वाटलं तर कलर द्या नका देऊ. त्याच्यातच राहा ना तुम्ही. सगळं सामान घरासारखं करून टाका दिले. मग काय तर कोण म्हणते तुम्हाला कोण नाही म्हणणार आहे. हो ते आपलं हॉस्पिटल नाही का हो ना ते तरी कामच पडून आहे नाही काय तर आपलंच आहे ते. अर्धे जास्त पैसे आपले बाकी सरपंचाने दिले ते याचे सगळेच आपण खेळलेले आहे पैसे. आपलंच असल्यासारखं आहे ते. तुझे समजा तुझे पैसे राहिले होते मारतीन दिले होते काही समजा मारतीचे वापस दिले. फक्त आता तुझे पैसे बकऱ्या ऐकले होते ते काही आपण दिलं नाही. हो तर म्हणून म्हणलं तू ताबा घेऊन घे त्याच्यावर काही विषय नाही. पाय तरी पुढचं पुढे. हो मस्त तिथं मस्त घरासारखं कर. ऑफिसही होऊन जात तुया सगळं पद्धतशीर ऐस पैस. अरे बा नाही म्हणलं आमची खोपडीच बरी. मग काय कुठं रे झाबऱ्या काही घ्या नाही लागत बाबा कोणाचं आपल्याला काय करावं लागते. नाही ना ते का माहीत आहे का त्याचा बी मोलाचा वाटा आहे त्याच्यातनी. मग आता नलू सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर लागले ज्यानं मग ते हॉस्पिटल रिकामं पडलं. तर आता कसं आहे हे रिकामं असल्यापेक्षा तिथं राहिल्यापेक्षा आज याचं ऑफिसही होते सगळं सुन जाते मोठं दाटं घरासारखं. मग करून टाका ते. देऊन टाकलं मी काही विषय नाही. कोण म्हणते पाहून घेऊ. पाय बा आता झाबरू काय म्हणते पाय बा तुला पटत असून कोणाची जर नाराजी नसेल तर मग ठीक आहे ते सामान मग तिथंच उतरवतो काही विषय नाही. तिथंच उतरायचं आणि उद्या पद्धतशीर सामान लावून दे. आपलं जन्मोत्सव निपटला की जाय तिकडे. बरं पाहू मग उद्या काय होते तर येऊ का मग आम्ही आता. या मग आता हो काही हरकत नाही. या मग हो या आबाजी. चल येतो बा आता. हो मोठ्याले भेटा लागन उद्याचं मला कार्यक्रमात पाहा लागन आता. हो चल मग. हॅलो भूषण बोलतो म्हणलं. भूषण हो काय झाबरू आला नाही का रे बा अजून आलाच नाही का म्हणलं. आलो ना शिवाडीवर आहो मी. बस 5 मिनिटात घरी जातो आता. काय म्हणते मंदिराची झाली का कलरिंग केली का मग. झालं मंदिराला बा कलर लावला सगळं पद्धतशीर केलं. फक्त तिची साफसूफ करणं आहे आता. आणि उद्या मग ते काय मंडप काय कसं काय करतं ते पाय बा तू. ते करू ना आपण उद्या सकाळी. मग त्याचा काही विषय नाही. मारती सांगून दे तुम्ही. ठीक आहे मग या तुम्ही आता घराकडे. हो या मग या. बरं ठीक आहे हो ओके. झालं म्हणजे आता मंदिर कलरिंग झालं. बस आता उद्या आपल्याला कार्यक्रम ठेवून द्या आता बस.
येऊ का मग शांताराम? मी ते पाहतो गड्या, आता घरी गेलो की कंदिलेले पाहतो, मोठ्याले गिट्याले. हो, सल्ला करतो उद्याच मग काही ना काही. नाही ते घरी नाहीत ना, घरी नाही, इथंच आहेत ते वावरात, मुंगशीरामच्या वावरात नाही येतं. हो, बीजा जोड आहे बा त्याचा मुंगशीराम भाऊन ते. हो, कांदा काढणं झाला वाटते द्यायचा, तिथं असते ते. हो, या तुम्ही तिथं त्याच्याशी भेटा मग, काय आहे ते तुमचं म्हणणं. बरं, वावरात आहे का कंदिले? हो ना, ते पाहिजेच ना, त्याशिवाय कसं उद्याचा मेळ नाही लागत ना माया. हो, ती असला की मग जरा अवधार लागते मुले. मोठ्याले पाहतो मग. हा, हो, चल येतो मग. काढ झाबरू, घे बरं गाडी, कर सुरू कर, चल. बरं या मग. हो, गाडी गिडी मस्त घेतली गाडी बरोबर, काही म्हण बा. हो का कोणती नेक्सन हो का कोणती होईल पाहिजेच ना, आता कुठे जायचं म्हणलं की गाडी पाहिजेच ना, म्हणून घेऊन टाकली होती. बरं झालं ना, आता स्टेटसनुसार पाहिजे ना आता ते. हो, ये मग. हो, ये मग ये. शेवटी हराशीचा विषयच न्यायचा नाही का. हो, कायला बोलावलं शिवलाल फोन गिन करून आम्हाला इथं. हो, काय आहे म्हणलं. आता विषय म्हणजे काय, सोयरी काय कोणाची काही आपलं. अरे बा डॅनी आबूजी आले वावरातनी माय बाबाला घेऊन. म्हणे बा उद्याच्या कार्यक्रमात कसं करता, हनुमान जन्मोत्सव आपल्याला करायचा नाही का. मग त्या हिशोबानं जंगलात जे आपलं एक हनुमंताचं मंदिर आहे, हो, तर तिथं मागच्या वर्षी त्यानं वानरसेनेले जेवण दिलं होतं, म्हणजे प्रसाद दिला होता, महाप्रसाद. तर आता आपल्याला यावर्षी कसं करायचं बा, नियोजन ठरवायचं म्हणे. तर मी आलं थांबा, मला बोलव द्या बा मेन माणसं. शांताराम भाऊले फोन केला, कंदिला आबूजी होते इथं, तुले केला. हो, सांगा मग आता कसं काय करावं. बरं झालं बा, मी आता म्हणलं हराशीच म्हणते का आता हे. बरं बरं बरं, चालते ना मग. आपा डॅनी आबूजी, हो, मागच्या वर्षी शिरा भाजला आपण, कळे गिळे हे ते. तर मग यंदा तसंच करता का कसं करता म्हणलं, तुमचं बजेट कसं काय काय करता सांगा मग. माया कसं आहे, माया बजेटचा काही विषय नाही. झाबरू म्हणे जे काय खर्च लागेल ते मी करून टाकतो म्हणे. हो, तुमच्या इच्छेनं पहा म्हणे, विचारा म्हणे त्याला कसं करता काय करता तो. मग असं करा ना तुम्ही, मी काय म्हणतो देवदास, आपल्याला हे बा शिऱ्यापेक्षा काय करू, चांगलंच देऊ ना मग. वांगे हे वावरात ते चांगले रोडगे बनवून टाकूले कायचे. सरपंचाचं वावर जवळच आहे त्या मंदिरापासून, तिथं मस्त पाणी गिनी आहे. झाडाखाली आंब्याच्या मस्त बनवून टाकू. आम्ही 2-4 जण रोडग्याचं पाहतो, आणि बाकी मग समजा तुम्ही तुमचं तिकडे मंदिराजवळ भजन गिजन हे ते ठेवा मोठा. समजा बाकीचे अजून जे कोणी असतील ते, समजा सरपंच साहेब आपली पेटी घेऊन येतील. तिकडे चाल द्या तुम्ही. बरोबर आहे का डॅनी. हो, थोडंसं कसं शांतारामध्ये तेच बरोबर आहे, थोडंसं कार्यक्रम आपण वाढवले का जा. मस्त आपलं रोडगे, वरण भात, भाजी वांग्याची मस्त, आणि आपलं बाकीचं काही सलाद गेला, तसं मठ्ठा जर झाला तर मठ्ठा समजा. असं करून टाकले का, म्हणजे कसं बरं वाटेल मग. तू मग सांग तसं मग. देवीदास आहे ना, वांगेत आहेस म्हणतो तो वावरात. वांगे तोडतो मी, 10-15 किलो वांगे तोडून घेतो आता. सांबार गिंबार भाजीपाला सगळंच आहे. फक्त आता दहीन आण लागेल बा दऊन. आता कंदील आबोजी आहे, संध्याकाळी आता रोडग्याचं दहीन घेऊन घ्या मग. तर कंदील, हो, मी काय म्हणतो, मी गहू पाठवून देईन पोट्टे जोड. हो, आपलं दळणाचं करून घेतो तू. बाकीचं तर काही मग आता पट्ट्या गिट्ट्या हे ते मंडपाच्या आहेच मारुतरावच्या. मग शिरा मग ते सांगून देस त्याले. हो ना, मी मारतील सांगून देईन, काही विषय नाही त्याचा. हो, बस तिथंच आपलं जरा पट्ट्या 2-3 पट्ट्या बस. चला बुवा, कसं आहे आता आपल्या घरी नाही कार्यक्रम कोणता होत. हे आता हनुमान जन्मोत्सवाचं कसं 4 पात्र आपल्या पैशानं पडून राहिले, माणसाला बरं वाटते. तर मग देवदास उद्या मग पाहिजे म्हणलं बरोबर ना, मोठा आपण भजनाचं करू, आणि हे स्वयंपाकाचं पाहिजे. शांताराम, देवदास आणि शिवलाल, तुम्ही स्वयंपाकाचं पाहिजा गड्या. हो, आम्ही करतो ना तिथं. हो, तुम्ही तुमच्या तिकडचं पाहिजे, आम्ही स्वयंपाकाचं पाहतो. पण डॅनी आबस तुम्ही राजा तिकडे गेले तर कसं गावात रवणकच गेली बा. हो ना, वावर आहे ना आता हे बा, इतके वांदे झालेत ना रखवालीचे म्हणा, पिका पाण्याचे. हो, तुम्ही असले की लय लेकाचा आधार होता आम्हाला. हो ना, आता अजून तुमचा कार्यक्रम झाला चालले जासान बा तुम्ही. नाही, आता जात नाही मी. आता सांगितलं झाबरेल, तुला जायचं तू जायला का तिकडे, मला काही सांगू नको, मी नाही येत आता. हो, इथंच आपलं घर आहे, इथं वावर शिवर हे ते. हो, मी इथंच राहणार. हो ना, तेच म्हणलं तुमच्यासारखे आता बा मोठे बाबा बी कटायले होते, काय लेका डॅनी जाऊन बसला म्हणे तिकडे. नाही, आता काहीच काळजी नाही. आता एक तर शांताराम म्हणते ते दवाखान्यात जागा आहे ती घेऊन घे म्हणते राहासाठी. जाबरू म्हणे मग तिथंच राहू, उद्या सामान येऊन राहिलं आमचं. ते तर मस्त आहे बाबा, आलिशान, नो टेन्शन. त्याच म्हणलं त्याला, मी आला तू ते ऑफिस आहे त्याच्यातच काढ, तिथंच राह मस्त, सामान सुमान लय आहे म्हणे. मला आण बा, गाडी लावायला जागा आहे, पद्धतशीर आहे. बरं आहे. हो, जाऊ द्या, एक कॅरेक्टर आलं समजा गावात. बरं ठीक आहे मग, आता उद्याचं झालं नियोजन. हो, येऊ का मग मी आता. हो, कधी लाभाजी ये ना मग. हो, तर मी काय म्हणतो आपलं शिवलाल गुरुजीला तरी विचारून घ्यायचं मग, आता काही कसं काय ठेवू राहिले म्हणा आपलं हराशीचं. हो, ते कसं आहे गुरुजी म्हणे आपलं 14 एप्रिल होती म्हणे. हो, कार्यक्रम होऊन जाते मग आता 15 पाहू म्हणे, असं म्हणे बा. 15 म्हणते नाही का. बरं ठीक आहे मग पाहू, मग 15 पाहू नाही का. नाही तर मग जर होत असेल उद्या तर पाहिजे, उद्या जर एकदा झालं तर पाहतो म्हणून पाहतो मी हराशीचं लवकर झटपू बाबू, काही विषय नाही. बिलकुल उद्या कुठं जात आहे मी बघा, आता बैलबंडी घेऊन वावरात तिथं बघ, शिराच भाजला की नाही. बस बघ, काय टेन्शन घ्यायला लागते, काही वादा नाही. नाही, शिऱ्याचं नाही यावर्षी आबोजी काय म्हणे, थोडासा कार्यक्रम मोठा करू म्हणे आपण दरवर्षीपेक्षा. तर आता सगळेच जण आपले जेवढे आहे हो तेवढ्याले रोडगे करायचं म्हणे. सरपंचाच्या वावरात आंब्या झाडाखाली बनवतील ते, समजा देवदास भाऊ हे ते बाकीचे आहेतच. पण आपल्याला काही इंधन काड्या हे ते जरासं सहकार्य करावं लागेल, भांडे कुंडे पाण्याची व्यवस्था. तर म्हणून म्हणलं जरासं आता दळण गिळण आणलं असतं रोडग्याचं दळून,
आणि बाकीचं काही अजून काही करायचं सवराचं हे ते पाहून घेऊ. मग काय जातो आम्ही वावरात उद्या. मग काय उद्या तिकडे हनुमान सो करायचा झालं मोकळं काम. उद्या काय आता ट्रॅक्टरवर जात नाही मी. भानू आणि आपलं भूषण आपण ते मंडपाचं पाहून घेऊ म्हणलं तेवढा. नाही लारा म्हणलं वांगे गिंगे आणले का तोडून. मग आणले ना बाबाने आणले तोडून. काही विषय नाही राहिला त्याचा. अजून एक काम होतं दुसरं. आपला एक कार्यक्रम झाला की समजा ते आपलं हॉस्पिटल आहे की नाही तेवढं राजा जरा साफसफाई हे ते करून द्या म्हणलं मला. आता कसं सामान येऊन राहिलं आपलं उद्या आणि इथंच आता राहणार आम्ही. जसं जसं काम पडलं तसं तसं जात जायचं आपलं तिकडे. बाकी काम इथूनच होते आपलं अर्ध जास्त. म्हणून म्हणलं ऑफिस गिपीस हे ते पद्धतशीर होऊन जाते. मोठी धाटी जागा आहे, गाडी बसते, सगळं व्यवस्थित. म्हणून म्हणलं उद्या सामान येते तेवढं मला जरा आपलं हॉस्पिटलचं ओके करून दे जा बा. अरे काहीच टेन्शन नको घेऊ. उद्या सामान देऊ तू ओके करून टाकू का. साफसूफ झाड धूळ हे ते पद्धतशीर करू. काही लोडचं काम नाही. मग झालं मग काही विशेष नाही राहिला. उद्या इकडं अटपलं घेऊन तिकडे पाहू. मग जरा 2-3 तास देतात तसे ओके करून टाकू. होते वाटते छापरूचं इथं नाही का. होते व्हायला का जमा 7 जवळ. आता एवढा बंगला तर भेटला समजा नाही का हॉस्पिटल. झालं झोको जमते वाटतं. बरं ठीक आहे ना काही वादा नाही. आम्ही हौस तयार उद्या काही विशेष नाही त्याचा. पण आता काय आपल्याला परमिशन भेटली काही विषय नाही. ठीक आहे मग चला आता आपण ते दळून आणू आणि पाहून घेऊ पुढचं. आता चला कार्यक्रमाची तयारीला लागून जाऊ. तू मला काय सांगू राहिला. तू चष्मा काढणं पहिले. रोडगे व्हायचे ना कच्चेच आहे ते का कच्चेच खाऊ घालता का लोक यायले. थांब जरासा गडबड नको करू जास्त मुगाडानं. हो ना झाले करून राहायला. आता चष्म्याचा काय अभ्यास धुपट चालला ना म्हणून जाऊ दे बा तिकडे. तूच पाहिजे काय करायचं. मी बसतो तिथं झाडाखाली. चल दे तू. कारण इथं थांब म्हणलं. इथं तिथं नाही झाला ग. चाललो काय इथं थांब म्हणलं. पुरे रोडगे होईपर्यंत पलटा लागते ते. मग हो ना चालला आपला निघून राहिला. इथंच उभा राह तू. वत ना तू वतच ते पूर्ण भरणं ते होतो त्याच्यात. काय का झुमऱ्या समजणार त्याला आपलं काही बी करून टाकणं. सरा भाजी झाला का पांचट भाजी करून राहिला तू. मग हे बा सध्या बरोबर आहे ते. आता याच्यात पाण्याचा गिलास भरून नाही टाका लागत त्याच्यात. मस्त झाली ते. आता काहीच नाही करावं लागत. नाही ना पुरत नाही ना भाजी पुरते का मग सगळ्याला. अरे बा 2-2 फोडी भाजी यायची राहते. मायाबिंद लोक रस्से मिळणारे लोक आहे इथं. मग रोड काय सगळं कमी भाजी लागते का नाही. मायाबिंद तुला नाही समजत ना. नाही टाका लागत ना त्यात पाणी. रस्त्याची भाजी आहे का हे. रस्ता प्याचा आहे का मला कडी आहे का हे. मग आबे लगा रोडग्या संघ वरणा संघ रोडके खातात लोक. भाजी अशी तोंडी लावासाठी असते भाजी. फुरके माराले तेवढं समजत नाही का मला. काही आपलं सांगता नाही त्याला. हुशार का मारता तुम्ही लक्ष हो. मग तुम्हाला येते का भाजी. मग हे लोक आले भाजी कमी पडत ना. मग लोक वाढून राहिले ना जरा शिल्लक आणला लोक. तुम्हाला माहिती आहे का त्या भजनात तिकडे किती लोक आहेत. मग का टंग पाणी करता का ते काही आपल्याला का. तू काही समजत नाही बा तुले. अबे थोडी फारच असते ना भाजी जेवताना. आपल्याला एक तर रोडगे लय खाता येत नाही. मग काय तर पुरे बा म्हणलं पोट डॅम होऊन जाते बरं. माणूस काय करायचे सगळ्याला समजते. ऊन लय राहू दे एवढीच पाहिजे भाजी. याच्यात रस्ता टाकू नको आता. कसं काय मुलं यायचं सकाळपासून भाजी करायपासून यायचं सुरू आहे. हो टाकू नको रे टाक रे. काय हाईट कमी झाली रे जास्त झाली रे. हाय काय यायचे. काय सांगा तुला माहित नाही ती झाबरू. ते कसं हराशीचं प्रकरण होती. कसे मातीला भडकेला त्याचे. मोठं कठीण काम आहे. हराशी व्हायलो की यायचे तालतंत्र जागेवर येत नाहीत ते. जाऊ दे करू दे त्याच्या मनाने ते करतात बरोबर. राहू दे बरोबर आहे. लक्ष्मण सांगू राहिले तेच बरोबर आहे. नको सांगू ना. तूही नको शिकू आलो. मग आम्हाला काय आम्ही का भाज्या केल्या नाही का आजपर्यंत. का लक्ष्मण रावणच केल्या का. अरे मोठमोठ्या बा लग्नाच्या भाज्या करायला आम्ही. मग चंद्रभाऊ संघ आम्ही खेप गेलेला. मग काय शिकून राहिले आम्हाला. धाब्यावरच्या भाज्या तुम्हाला काय वाटते काय. धाब्यावरच्या अशा उली असते का. अरे इथं लोक खाणारे आहेत. पाणी टाका मग टाकरे झुमऱ्या भरणवत त्याच्यात. नाही वतू नको बदल लोक लय नाही ना. पद्धतशीर आहे पुरती तेवढी भाजी. वरण लय आहे भात आहे सगळं आहे ना. रोडगे अरमान आहे. टाकू नको तू भाजी उगते बा. काय नाही उगते पाणी टाकायला लागते. पाणी टाका लागते टाका लागते. टाकून दे डबकी टाकून द्या पुरी. 10-20 लिटर पाणी वाढून द्या अजून. चंद्रभाऊ सांगा नाही यायले भाजी काय करू राहिले तर. लक्ष्मण झाडाखाली बस तू झाडाखाली बस. ते करते ते बरोबर जाऊ तिकडे. आपलं झुंबार जास्त नको टाकू रे. थोडंफार टाकून दे. काय चंद्रभाऊले काही समजत नाही. हो ना फालतू आहे बा तुम्ही. का वांग्याचं तेल वळ्यावर नको टाकू गड्या पाटील. मी तुम्हाला सांगू राहिलो. हराशीचा राग इथं काय काढू राहिला तुम्ही. तुम्हाला वाटतं काय आता मी घेतो का तुम्ही घेता का. अरे घ्या ना तुम्ही घ्या ना. तुमची असेल तर तुम्ही घ्या. अरे नाही ना आम्ही काय हराशीचा विषय काढला. तुम्हीच तर ज्याच्या एवढं सांगता. लाईनी पाटील काय घेते मीच घेतो. मी काय यावर्षी सोडतच नाही. अरे म्हणलं तुमची अवकाश असेल तुम्ही घ्या ना. मला काय तुम्ही धमकी देऊन राहिले. आता तुम्ही तर राजा लोकांना सांगता. लक्ष्मण काय घेते मीच घेतो असं कसा घेते. सांगू नका ना. पाहू ना तुमची बी कुठं काय तर. माहित नाही का बाबाला विचारल्याशिवाय काहीच नाही करत तुम्ही. मग मला माहित नाही का. म्हणजे मग बाबाला विचार म्हणजे का गुन्हा आहे का म्हणा. हो अरे म्हणलं मोठ्या माणसाचा अनुभव असते त्याले म्हणून घ्यायला लागत असते विचारपूस करून. मग तुम्हाला काय वाटू राहिला तुमच्यासारखं आहे का. मग काय कमी आहे. मी का वावर ऐकले का म्हणलं. मग हाय ते काय माय म्हणलं माय मी ऐकले का. मग मी ऐकले का म्हणलं. 6 एकर घेतली म्हणलं स्वतःच्या आपल्या बलबुतीवर. मग तुम्हाला काय वाटू राहिलं. माय मी तर कुठच्या कुठं चाललं. अरे बा मुके बसा राहू द्या काहीच नका करू. मी पाहतो भाजीच ते. हो ना फालतू डोकं दुखू. राहू द्या बा टाकू द्या पाणी टाकर भाजी जाऊ तिकडे. मला काय करावं लागते. हो टाक कोणती विषय नका काढू. फक्त सुकाना हनुमान जन्मोत्सव आहे मुकड्यानं करा. टाक जाऊ तिकडे. तेच मला ना लक्ष्मण भाऊ तसं नसते ना. भांडा आता मी का भांडा करू राहिलो. हो पण कमी पडते बा बरोबर राहिलो मी. मग लोकल आहे ना. टाकतोच मी आता. हो टाकून दे. घ्या म्हणलं आता खांद्यावर डॅनी आबूजी म्हणा म्हणलं एखादं.
चला आले बाबा राम भक्ती आले तर भजने ऐकली त्याईनं. चला आता म्हणलं लावणार बा कधी फोन लावणं ते काय झालं आपलं निवड आलाच नाही ना अजून. अरे नीर आहे पा लोक गोष्टीतच मांडू आहे. मग काय शांती आहे तसाच शिवले आहे तसा आणि ते देत असे तसाच बसले असेल गोष्टी करत. एखादा विषय काढला की बस झालं. ते सरे लोक त्याचं ते भाजी तिकडे तिकडे जैली का काय झालं त्याचं काय त्याला लक्ष नसते. आता ते रोडगे कोण भाजू राहिलं आणि काय करून राहिलं त्याचं ताल त्याला माहीत. होते साहेब मग काय आता काय दिवसभर आपलं कामच काय हो कंदिला बुजी. झाला आता एखादं आता आपण अजून एखादं भजन म्हणू तोपर्यंत येतेच निवदावाले. नाही तसं तर आहे म्हणा येते ते. पण कसं एखादा फोन केला म्हणजे काय न करते लवकर. नाही तर बसलेलं बसले गोष्टी करत. त्याला विचारून पाहतो काय पोझिशन आहे. बस 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 झुंबर बस झाला आता. हो बस आता पुरून जाते बरोबर. अर्ध भरणं बस होते आणि बाकी तिकडचं घेऊन घ्या ना ते भात गी तिकडचं ते आणि आपलं ताट घ्या लक्ष्मणराव तिचं. निवदाचं काळा ते लवकर जा. हा झाली आता भाजी आली अटपत ते. हॅलो हां हां बोला कोण बोल राहिलं. हॅलो काय कसं काय म्हणलं महाप्रसाद कुठपर्यंत आलं म्हणलं. रोडगे गिडगे अटपले का नाही अजून. हे इकडे आमचे झालं ना आमचे भजनं म्हणणं झाले सगळं झालं. काही होते हे इकडे आपले वानर सेना आलेली आहे म्हणलं रामभक्त. सर्व लवकरात लवकर निवत पाठवून द्या मला इकडे. हो बस बस झाला आता. जराशी थाळी भाजी आहे आता थोडं फक्त 5 मिनिटांनी बरोबर होऊन जाते. रोडगे आले अटपत आणि सगळं झालं आता. निवदाचं काढून घेतो आणि पाठवून देतो. हां ओके. आपलं वानर सेनेसाठी पाठवू म्हणा येऊन राहिले म्हणा झोको झोको. चांगलं भात वरण भाजी असं एक एक बकेट पाठवून दे म्हणा. नाही बा म्हणलं इकडे वरण भात आणि आपलं काय रोडगे गिडगे जरासे पाठवून दे बरं शिल्लक वाला का. आलेले आहेत आता काही काही आता वानर सेना येऊन राहिली. म्हणजे त्याचं बी आता कसं होऊन जाते मग. द्या आता एक एक बकेट पाठवून द्या सगळं. बस 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 10 मिनिटं थांबा 10 मिनिटं सगळं ओके. हो ठीक आहे 10 मिनिटात होती म्हणते आता. चला 1-2 भजन घेऊन घेऊ मग नाही का. चल मग चल. चल देवदास झाले का रोडगे झाले ते बरोबर. चला आता पण निवदाचं काढून घ्या आणि लवकर आपल्या मंदिराकडे जाऊ द्या आता. शिवलाल देवदास तुम्ही चालले जा घेऊन दे. चला आता ओके. आता आमचा महाप्रसाद तर तयार झाला. आता लवकरात लवकर आता पंक्ता बसतील आमच्या. तर चला आता जिकडे तिकडे आज आता हनुमान जन्मोत्सव साजरा होत आहे आणि महापंक्ता महाप्रसाद सुरू आहे. सर्वांना आपल्या हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा. नवीन आले असेल तर सबस्क्राईब करा. तर चला उद्या भेटू 5 वाजता.